दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी बेंगलोर मधल्या 34 वर्षाचे IT इंजिनियर अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सोशल मीडियावरती #जस्टिस फॉर अतुल सुभाष हा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे। तर घडलं काय होतं तर अतुल यांच्या पत्नीनं त्यांच्यावरती घरेलू हिंसाचार, हुंड्याची मागणी आणि मानसिक छळाचे आरोप करत तब्बल 9 केसेस दाखल केलेल्या होत्या। या सगळ्या केसेस सेटल करण्यासाठी निकितानं 3 कोटी रुपयांची मागणी केली। तसंच तिच्या 4 वर्षाच्या मुलाला भेटण्याच्या परवानगीसाठी 30 लाखांची अतिरिक्त मागणी केलेली होती। मृत्यूपूर्वी अतुल यांनी पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की पत्नी, तिच्या घरच्यांकडून आणि न्यायाधीशांकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे त्यांनी हा आत्महत्येचा निर्णय घेतलेला होता। तर प्रश्न असा आहे की स्त्री केंद्रित कायद्यांमुळे खोट्या आरोपांचा गैरवापर होतोय का, आणि अशा कायद्यांचा पुरुषांच्या मानसिक आणि सामाजिक आयुष्यावरती होणारा परिणाम टाळण्यासाठी नेमकं कशा प्रकारचं पाऊल उचलणं अभिप्रेत आहे? मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।